आहे उद्या वटपौर्णिमा आणि माझ्या मम्मीला अशी मेहंदी काढते आहे. इथे झोपली आहे आता ती आहे मी तिला अशी मेहंदी काढते इथं. अशी मेहंदी काढली मी मम्मीला. हे लोक अजूनपर्यंत झोपलेच आहे, फक्त मी आणि चकोलीच जागोय. बाई तर लावते मी कॅमेरा. मेहंदी काढते मम्मी नीट ठेव थांबा. तिला मेहंदी काढते बघा. माझं ब्रेसलेटमध्येच अडकली ह्या चादरीत. आणि तर मम्मीच्या हाताला मेहंदी छान काढले ना, पण एवढी प्रॉपर नाही बरोबर आली. कलर आलं, कलर मऊ ते येईल ना त्यावेळेला कळेल कशी आली ते. आता एवढे नाही समजणार. चांगले होते ना, पण हे ना अजून कलर आल्यावर अजून चांगले होते. हे सुन असं काढायचं. कुठे गेलं बोट मम्मी? एक मिनटं. मी तर कागद ठेवला, हाताला लागते ना असं. हे बघा नीट करूयात हवा. हे ना एवढं प्रॉपर आलं ना. मम्मी हारा लागले बिचारी, दिवसभर थकली. आणि मेन तर मम्मीला असं टाईम पण नव्हता भेटला, व्हिडिओ वगैरे बनवत होती ना म्हणून. खरं तर आमचा प्लॅन होता इन्स्टंट कोणचं, पण इन्स्टंट कोण इथे मिळालाच नाही म्हणून हा साधावाला कोण घ्यायला लागला आता. आणि हा साधावाला कोण सुकायला 2-3 दिवस हे तास जातात. तर इन्स्टंट कोणी बराबर होते, 2 मिनटात सुकतं. आणखीन मग चांगला कलर पण येते. मेन तर असं वाट बघत बसायला लागत नाही, कधी सुकणार, मग कधी कलर येणार चांगला. काय मम्मी? माझ्या मम्मीच्या हातावर ऑलरेडी इथं मेहंदी होती, ती मी खरडून काढली पूर्ण. आता कशी वाटते बघा. त्यानंतर इंस्टाग्रामवर टाकायचं. मग चांगली वाटेल ना अशी करून.
आता मग हे सगळे बोट आहेत ना, हे बॅकग्राऊंड आहे ना, ते पण कलर करते. आता हे मी कलर करून दाखवते, कारण की डिफिकल्ट होते मला एका हाताने कॅमेरा पकडून आणि एका हाताने मेहंदी काढायला. चला, मम्मीचा हात आहे ना, हा मम्मीचा हात आहे ना असं इथं टेकवून लावलेलं, नाही बरोबर दिसेल ना. माझी मम्मीचं हे बोट आहे ना वरच जाते चालायचं, हे आणि हे असंच ठेवलं. आमच्या इथं आता पाऊस आहे, पावसाळ्याचं पूर्ण हे झाले ना, म्हणून गार एकदम झाले. बघा खाली असं सगळं झाले, पूर्ण पाऊस येईल असं, म्हणून इथं थंड एकदम गार झाले. मग इथं मम्मी झोपली अशी, छकुली आणि मीच जागा ना. छकुली आपण दोघीच जागा आहे फक्त ना. बिचारे दोघीच्या दोघी फिरून आलेत, आणखीन थकून पडलेत. मग मम्मीची मेहंदी चांगली वाटते ना बघा. उद्या रंगल्यावर भारी वाटेल रील्समध्ये. आणि तुम्ही सगळे मम्मीच्या रील बघत असाल ना, मग दिसेल. छान वाटतं असं बुमरान घेतलं पाहिजे. हा म्हणून असा मोठा पण नसतो घ्यायचा आणि हा असा प्रॉब्लेम होतो. तर सगळं परत पासून काढायला लागणार आहे. छान काढली. अजून एक हात बाकी आहे. बास झालं पण आता किती वाजलेत बघ. त्या हाताला मी साधंच काढते आपल्याला. नाही छान काढली ना, बास मला एवढी मेहंदी. नाही त्या हाताला मग असं करून रील करशील ना म्हणून. असं ते काय नाही फरक पडत. 2 वाजतालीत बाळा. असं ते करायला काय होते, मला झोप नाही आली गं. मी दुपारी झोपली होती ना जास्त उशीर म्हणून. मी फक्त एवढी मेहंदीमधून एवढीच फक्त खाड पडली. छान काढली बाळा. रात्रीचे 1:30 वाजलेत आणि बाळाने माझ्या मेहंदी हातावरती एवढी छान काढली ना अक्षरशः. उद्या आहे वटपौर्णिमा आणि वटपौर्णिमेची तयारी चालू आहे. माझी झोप नाही झाली पण तरी पण इथे मेहंदी काढली माझ्या हातावरती. एवढी सुंदर मेहंदी काढली. एवढं वय नसताना पण तिचा प्रयत्न जो आहे तो खूप मोठा आहे. आणि हे बघू शकता तुम्ही की माझ्या हातावरती मेहंदी काढली. मेन हाऊस पाहिजे आणि करण्याची जिद्द पाहिजे, त्याच्यामुळे सर्व गोष्टी पूर्ण होतातच होतात. आणि हातावरती तर ठीक आहे, तिने पूर्ण पायावरती पण माझी मेहंदी काढली. इतकी सुंदर अशी मेहंदी काढली ना की मला वाटलं नव्हतं एवढी छान मेहंदी काढेल म्हणून. उद्या आहे वटपौर्णिमा. मला उद्या लवकर उठायचं आहे, पण एवढी झोप आली मला. पण लवकर कोण मला सगळ्यात जास्त झोप. माझ्या मम्मीची एक वीकनेस आहे, ती किती जरी फ्रेश असली ना नुसतं डोक्यात असं केलं लगेच माहिती मला आहे की नाही. वीकनेस म्हणजे माझा खरंच तो वीक पॉईंटच आहे की मला एवढी झोप आली ना आता. पण तर आता तिला सांगते मी 2 वाजेपर्यंत की नको बास, तरी पण नाही ऐकायचं, माहीतच नाही आहे की नाही. आता मला इथे कुठं खाजो आहे कसं पण चार्जर डोक्याला घेऊन झोपले, जसं की माझा फोन चार्जिंगच होणार आहे. ते पण चार्जर बघ मला ठेवला.
बघू मेहंदी माझ्या हातात कधी चांगली नाही काढलीस. हो कशी काढली हो. कधीच किती छान काढली तरी तुझं मनच भरत नाही तर काय ते बोलणार. तिला एक साधं फुल पण नाही येत काढायला. साधं फुल नाही असं पण नाही काय काय. माहितीये का माझं मन जर असेल ना तेवढं भारी काढेल ना मी मग काय इकडं शाळेच. पण नाही खरंच खूप छान काढली तिच्या वयाच्या मानाने म्हटलं तर खूप मस्त काढली. मला एक कोण जण ना- तसं आम्हाला कोण मला पकडता पण येत तसं नाही है ना चकुली. तुझं एकदम तसं नाजूकच पाहिजे. तसं तुला मेहंदी काढायला पण येत नाही पण नावं ठेवायला एक नंबरच आहे ना. नाही पण मी काढायला लागले ना माझं जे मन असेल ना मेहंदी काढायला मी एवढी भारी काढायला. हा काय हो मी काढली ती पण असं नाही ती काढायला लागली हो ना का? कशी मला अशी काढते? झोप आली मम्मी, आता अक्षरशः. ती कशी काढते माहिती का हम्म. वारली आर्ट मध्ये असते ना तशी काढते ती. हम्म. तसे वारली आर्ट मध्ये असते ना असं 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 करून तसं टाकते. मला पण एक कोण मग मी तिला कोण द्यायला सांग तो संपत आलेला जायला सांग लाड मे मत. आता किती वाजतील मला माहिती नाही मेहंदी काढण्यामध्ये तर मी झोपून घेते आणि आता हिला काय करायचं ते कर. आणखीन आहे ना उद्या मी काय करणार माहिती का मम्मी उठणार नाही एवढं लवकर मग मम्मीने उठवलं आणि मी आतमध्ये जाऊन झोपणार आहे. काय नाही मला झोपू दे तुला. माझ्या डोळ्यात गेलं. आणि आमच्या स्वराला आमचं घर कमी पडतं राहायला मग तिथे स्वराने पाठीमागं घर बांधलं. तंबू ठोकलंय तुला. आणि अशी मेहंदी लावणार असं काय ना काय हा, होतच ए, राहतं. ए, आणि तिचं तंबू सोडून इथं पडले नाही पाऊस पडतोय ना पावसाने घर कळते ना म्हणून बाहेर झोपली ती. ते शेणाचं घर आणि मेणाचं घर झालं असं झालं ते. बघू कसं काढलंय माझ्या मला. बाळाचं घर इथे आहे आणि माझं बाळ घराच्या बाहेर झोपले. आता मी त्याच्यावर कपडे वळत घातलेत म्हणून. तुम्ही कपडे वाळत टाकले ना पाऊस येतो कपड्याचा पाणीच्या घरात पावसाचा काय नाही मी काय थोडी ना पाणी टाकते ते चल मी झोपते तुम्ही लोक बसा जर डोक्यात हात घालून. ए नाही माझीच कंडिशन मध्ये टाईट मला चांगलं आता आहे. चष्मा वर ठेवायचं तुम्हाला डोक्यात हात घालून. आता असू दे ना मी मेहंदी काढते तुला डोक्यात हात घालून जरा मला झोप लागते. बघू कसं काढलंय मला पण काढायला वय तू जर असं फक्त कर. मम्मी मी पण करू असं. हा कर. तुझा पाय इतका मोठा आहे ना माझ्यासाठी 3 पाय किती छान आहे जर असं डोक्यात हात घाल मला डोकी तू लागेल. पडणार आहेस एक ना. मिनिट फक्त. हिंदी आणि एक तिथं मच्छरांनी त्रास दिला काय कर जरा असं मी फक्त करायला बाहेर मम्मीची सांगितलं. मेहंदी काढत होते ना 10च्या वर मच्छर मारले असं. जरासं नुसतं असंच कर मी लगेच असे पडणार वय देऊ. शेडी चलो अभी स्लीपिंग टाइम. मम्मी तू आज हे बोलली जादू दाखव जादू मम्मी मी जादू दाखव. आजचा व्हिडिओ माझ्यासाठी थांब ना, खूप खास आहे जादू कारण असं मला झोपताना कोणी कधीच नाही बघितलं. सगळ्यांनी हसताना बघितलं रडताना बघितलं झोपताना कधी नाही बघितलं. ब्रश कर झोप घालव का झोप घालव नको मला झोप इकडे बघ. नाही ना जा नको बिछाण्यात कोण असं नाही करतं का? पडत नाही अजिबात अरे मला नाही. कॉन्फिडन्स आहे नकोय मला. इथे चालू तर दाखव मी दाखव मेहंदी लवकर किती वाजता लवकर दाखव संपणार आहे? नाही. लवकर नको तसं आगाऊपणा करू नकोस. नाही मेहंदी मग समजतं का तुला काय फिर भी हम करताय आता झपाटच खाणार आहेस मग पेटवून टाक माणसं मार. झोप घालायला उठली म्हणजे मी उठून पळाली पाहिजे. मी काय अशीच ये मी बसली काढते तुला मेहंदी. काय नको मला मेहंदी कोणी काढू नका. तिला मेहंदी डोक्यात हात काढायची घालतात मला वारली कोणच नाही घालत काढायची. नाही. तुला मध्ये मध्ये कोणी लावलंय हा आता किती वाजलेत मला माहित नाही. मला एवढी झोप आली आहे दोघी जे वाद चालू आहे तर मी झोपणार आहे. चल